वेलकम बॅक टू माय चॅनल। आज नाश्ताचा अॅन्युअल फंक्शन आहे, त्याच्यामुळे तशी रेडी झाली होती जाण्यासाठी आणि बसमध्ये लवकर पाठवून द्यायचं होतं। मग एकटी जायला नको म्हणत होती, म्हणून आरोला म्हटलं तू पण जा सोबत। मग आता आरो पण तयार झाला, आता तिला घेऊन निघालाय तो। आता हे जरा लवकर निघाले होते, ह्यांना 2 वाजताच घरून जायचं होतं, तर आम्ही जाणार आहे 4 वाजता। मग म्हटलं हे जातील पुढं, परत पाठीमागनं मग जाऊ। आता इकडे आम्ही जेवायला पण बसायला लागलो होतो, पण 8 वाजता पण निघाले होते, म्हणून म्हटलं 1-2 मिनिटं त्यांना अगोदर घालवून घेऊया आणि मग परत निवांत जेवता येईल। आम्हाला टाइम होता जाण्यासाठी म्हणून। तसं तर आता हा व्लॉग तुमच्यासोबत मला शेअर करायला थोडंसं लेटच झालं बरं का, पण असू द्या, आता पहा तुम्ही। चलो बाय, येतो थोडा वेळ ना। हा बाय। आरवला आणि अस्ताला तर घालवलं पुढं, पण परत त्याच्यानंतर आम्ही सगळं आवरून आमचं मग आम्ही निघालो होतो गाडीत। आज काय आत्या आल्या नव्हत्या, आज मामांना आणलं होतं सोबत, कारण आत्या आरवचा डान्स बघायला येणार होत्या म्हणून। आता आरवचा तर डान्सचा व्हिडिओ ऑलरेडी आपण शेअर केला होता, तर तो तुम्ही पाहिलाच असेल। पाहिला नसेल तर रोहिणीज ब्लॉग अँड फुडीज वरती जाऊन नक्की पहा। हिथं आता आम्ही स्कूलमध्ये पोहोचलोय आणि अस्ताची रिएक्शन बघू आता आम्हाला समोर बघितल्यानंतर, कारण ती खूप आतुरतेनं वाट पाहत होती आमची। तिकडं पुढे जायचं। आयुष तिथं ओळख ना की आयुष बघू कशी दिसते असता। छान बघ की, सांग ना कशी दिसते तिथं आपली। छान आहे ना। हा तिकडं बाहेर नाही जायचं, मॅम नेऊ देत नाही तर। अशी छान मस्त तयार होऊन अशी कानाला हेडफोन लावून अशी बसली होती। आता ट्रेंड सुरू आहे ना हेडफोनचा, त्याच्यामुळे त्यांच्या सॉन्गमध्ये पण हेडफोन होतं, तर त्याची वाट बघत बसली होती ना। आणि आलेल्यास आम्हाला खूप भारी वाटलं। आता आस्ताच्या टीचर आल्या होत्या, तसं तर आस्ताला घरूनच रेडी करून घालवलं होतं, पण म्हटलं परत एकदा तिथं थोडेसे केस वगैरे विंचरावेत आणि मग आपण जाऊन बसूया म्हटलं तिकडं बाहेर, कारण आता मुलांना आपल्यासोबत न्यायला अलाउड नव्हतं ना, त्याच्यामुळे मग आम्ही आलो इकडं। आणि आता इथं बघा मेन एंट्रीजवळ आलेलो इथं, आणि इकडं अजून तयारी सुरूच आहे ह्यांची लाईटिंग वगैरे लावायची। तसं तर कार्यक्रमाचं टायमिंग ह्यांनी 4:30चं दिलं होतं, आम्ही थोडंसं अगोदर आलो होतं। आणि खूप सुंदर अशी तर रांगोळी काढली होती बरं का, मला अशा रांगोळी खूप आवडतात। आणि मग सलग इथून आतमध्ये गेलो, आतमध्ये बघतो तर काय गणपती बाप्पा होते। तर पहिल्यांदा गणपती बाप्पाचं इथं मस्त असं दर्शन घेतलं, खूप छान, म्हणजे गौरी गणपतीची फील आली बरं का गणपती बाप्पांना बघून। त्याच्यानंतर मग आता इथून आता आम्ही आतमध्ये निघालोय बसायला। तिकडं मम्माला लाजायला लागलं। आणि इकडं ना सगळ्यांची बसण्याची अरेंजमेंट केली होती। आता आम्ही जरा लवकरच आलो होतो, म्हटलं चला एकदम पुढे जाऊन बसू, म्हणजे आस्ताचा डान्स आपल्याला समोरून बघता येईल आणि मेन म्हणजे शूट घेता येईल, म्हणलं तुमच्यासोबत आम्हाला ते शेअर करता येईल व्यवस्थित, म्हणून एकदम फ्रंटला बसलो आम्ही। काय लागतंय जाते येऊन थांब आता, आतमध्ये थंडी वाजत होती की तुला। आता इथं कार्यक्रमाची वेळ पण झाली होती आणि सगळी त्यांची तयारी पण झाली होती, तर आता आम्ही वाट बघत बसलो होतो प्रमुख पाहुणे येतील आणि कार्यक्रमाची सुरुवात करतील म्हणून। तर इकडं आता भरपूर अशी म्हणजे गर्दी झाली होती, बऱ्यापैकी सगळेजण आले होते आणि थंडीमुळे कार्यक्रम थोडा लवकरच ठेवला होता। तर इथं ना आता बघा आस्ता तुम्हाला स्टेजवरती दिसते बघा, आस्ता क्लासमध्ये फर्स्ट आली होती आणि पहिल्या 3 रँकमध्ये मुलीच होत्या त्यांच्या क्लासमध्ये, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन त्यांचा सत्कार होता इथं। आणि इतकं छान वाटलं ना मला त्यांना असं स्टेजवरती बघून, म्हणजे आस्ताला ज्यावेळेस मी असं म्हणजे अनपेक्षित होतं मला की आस्ता अशी स्टेजवरती जाईल वगैरे असं, आणि एकदम अशी तिला समोर बघितलं आणि मग काय माझ्या गंगा जमुना वाहतच होत्या नेहमीप्रमाणे, म्हणजे असं मुलांचं कौतुकच तेवढं असतं की आपल्याला आपोआप रडायला येतं, हो की नाही। मग त्याच्यानंतर इथं मग कार्यक्रमाची सुरुवात झाली परत, आणि पहिल्यांदा गणपती सॉन्गपासून सुरुवात झाली होती, गणनायका नाही का ते सॉन्गवरून। आणि एवढं छान ह्यांचं म्हणजे ह्या मुलीचा पण परफॉर्मन्स झाला की मला इतकं मस्त वाटलं बघितल्यानंतर। आणि गॅदरिंग म्हणल्यानंतर तो एक तसा माहोलच असतो आहे ना, म्हणजे असं मस्त वाटतं, आपल्याला सुद्धा एनर्जी येते त्याच्यामध्ये आणि आपले कॉलेजचे वगैरे दिवस आठवतात। मग आता ह्याच्यानंतर 1-2-3 सॉन्ग झाले आणि मग लगेच परत आस्ताचा होता डान्स। तिचा अगोदर स्पीच आहे, तर पहिल्यांदा तुम्ही तिचं स्पीच ऐका। हेलो एवरीवन, आप सब लोगों को हमारा नमस्कार। मैं हूँ आस्था, मैं हूँ दुर्वा, मौसम अस्ताना बाजी अस्ताना। मुझे तो बारिश की याद आ रही है, चाय पकौड़े तुझे तो खाने की पड़ी है। मुझे तो बारिश में खेलने का मन कर रहा है। बारिश तो नहीं है पर हम इस सावन का मजा ले सकते हैं।
आता तुम्ही ऐकलंच की आस्ताचा आणि तिची मैत्रीण दुर्वा त्यांच्या दोघींचं स्पीच होतं आणि एवढं छान त्यांनी दोघींनी स्पीच दिलं ना. आणि त्याच्यानंतर ह्यांचा मग डान्स सुरू झाला. आता हे पहिलं सॉन्ग होतं ते होतं चाक धूम धूम. म्हणजे आता 4 सॉन्ग आहेत ह्यांच्या रिमिक्समध्ये बरं का. पण असं म्हणजे एवढं छान वाटत होतं आणि इतकी मस्त असे डान्स करत होते ना सगळेजण असं. आणि आता आपलं डायरेक्ट जर मी तुम्हाला सॉन्ग ऐकवलं तर इथं कॉपीराईट येतं चॅनलवरती, त्याच्यामुळे मला ते डायरेक्ट सॉंग्स आहेत तुम्हाला ऐकवता येत नाही, म्हणून मला असं बोलावं लागतं. पण मी जिथं जिथं असतं दिसतं तिथं मी झूम केलेलं आहे आणि इथं बघू शकता हे बघा इकडं हेडफोन घालून. आणि असं वाटत होतं ना इतक्या क्लीन स्टेप करत होती, एवढी छान डान्स करत होती ना. पण असं झालं की मधून मधून ना तिचा ड्रेस थोडासा असा म्हणजे खाली येत होता, तिला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं, ते लक्षात येत होतं माझ्या. पण तरी पण तिनं ना असं म्हणजे स्टेप आहेत ना एकदम असं लक्षात ठेवून इतक्या व्यवस्थित केल्या होत्या. आणि सगळ्या क्लासमध्ये सगळ्या मुली होत्या. म्हणजे आपल्या वेळी कसं करायचे की आपल्या शाळेमध्ये असताना की ज्याला परफेक्ट येतात तेवढी 4 लोक सिलेक्टेड असायचे डान्सला आणि बाकीचे मागेच राहायचे, म्हणजे घ्यायचे नाहीत. तसं ह्यांच्या स्कूलमध्ये तसं नाही बरं का. ह्यांच्या स्कूलमध्ये असं की सगळ्याला सर्रास घेतात डान्समध्ये, म्हणजे सगळ्याचं स्टेज डेअरिंग वाढलं पाहिजे असं त्यावेळेनं. आणि इथं मग तसं झालं, मुलींचा म्हणजे मुलांचा डान्स दुसऱ्या दिवशी होता आणि मुलींचा आज होता. मग त्याच्यामुळे आज आस्ताचा डान्स होता आणि इथं मग आम्ही बघत होतो. आणि खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे मला इतकं भारी वाटत होतं आस्ताला असं डान्स करताना. तर तुम्ही म्हणाल की परत मी तेच बोलते, पण आता काय करणार. मी एका हातामध्ये असा मोबाईल माझं शूट सुरू होतं आणि दुसऱ्या हाताने म्हणजे कंटिन्युअस असे मी डोळे पुसत होते. म्हणजे एक ते अभिमान असतो ना आपल्याला आपल्या लेकरांचा, तसं काहीच मला झालं होतं. आणि असं वाटायचं एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढी लोक आहे ती तिथं जाऊन इतक्या बिनधास्तपणे आणि एवढी छान डान्स करत होती ना. म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की जी काही आपली स्वप्न पाठीमागे राहिली होती किंवा कधी वेळेनुसार ती पूर्ण नाही झाली तर असं वाटतं ती मुलांच्या मध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसतात. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांचं असंच होत असेल की आपला मुलगा असं स्टेजवरती किंवा आपली मुलगी असं बघितल्यानंतर त्या मुलामध्ये किंवा त्या मुलीमध्ये आपण स्वतःला बघत असतो. आणि मलाही काहीसं तसंच झालं होतं. म्हणजे असं की तिचं डान्स बघत होते तरी असं वाटायचं की तिचे सॉन्ग संपूच नयेत असं. आणि मग काय रडणं तर काय विचारायचंच नाही, इतकं म्हणजे हे झालं होतं. म्हणजे मला खूप जास्त भरून आलं होतं. आणि ती घरी रोज प्रॅक्टिस करायची, रोज दाखवायची आम्हाला करून असं. पण नॉर्मली कसं होतं की त्या लुकमध्ये आपण तयार होऊन तेवढं स्टेजवरती आलेलो असतो आणि तेवढी लोकं पण पाठीमागं असतात ना. आता आस्ताचा डान्स झाला की नाही मी तुम्हाला दाखवते बघा पाठीमागं किती जण बसतात, तर म्हणजे गॅदरिंग पाहायला आलेली सगळेजण, सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले वगैरे असं. आणि मग आता आमच्यासोबत पण तसं झालं, आज आत्तींना काही यायला नाही भेटलं. ह्याला मामा आले होते, आत्ती म्हणलं तर उद्याच्याला आरोचा डान्स बघायला येतील म्हणून. मग आता आरोचं तर तुम्हाला म्हटलं तसं अगोदरच व्हिडिओ आपण अपलोड केला होता, मला आता हाच लेट झाला होता अपलोड करायला. आणि इथं बघा आता ह्यांचा आता सॉन्ग मला वाटतं संपत आलेला आहे. आणि हे टुकूर टुकूर सॉन्ग चालू होतं आणि ठुमका वगैरे लावायचं नाही का. आस्ताला मी सुरुवातीला स्टेजवरती आलेलाच मी हात केला होता आणि तिनं पाहिलं होतं आम्ही कुठं बसलेलो बघा, म्हणून मला बघून इकडे ती स्माईल करत होती. आणि इकडंच एका साईडवरती रोहिणी उभारली होती आणि रोहिणी पण तिकडून शूट घेत होती तिचं पुढं जाऊन, असं झालं होतं. म्हणजे तरी थोडंसं पुढं बसलो होतं म्हणून. आज जरा पाठीमागे असतं तर ते पण मला तुम्हाला दाखवता आलं नसतं. आणि जरा जास्त झूम करायला गेलं की थोडंसं ब्लर होतं ना, मग त्याच्यामुळे मी असं म्हणजे ट्राय केलं की बाबा जसं पण आहे डान्स तसं मला तुमच्यासोबत नक्कीच म्हणजे शेअर करता यायला पाहिजे. आणि मला ही मेमरी म्हणून ती यूट्यूबला कायम अशी सेव्ह ठेवायची होती. आणि इथं बघू शकता त्यांचा डान्स झाला आणि जोरजोरात टाळ्यांचा कडकडट सुरू झाला होता. आणि इकडं पाठीमाग बघू शकता किती पब्लिक आहे. आणि इथं ना आता बघा हे आपल्या सबस्क्रायबर तर आहेत बरं का, त्यांना सगळ्यांना भेटून पण खूप छान वाटलं. आम्ही इथून बाहेर पडत होतो रोहिणी आणि मी, आणि मग आता भेटलं त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झालं आमचं जरा, असं सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलंच नाही की एवढे सबस्क्रायबर तरी आपल्याला तिथं भेटतील असं. आस्ताचा डान्स झाला म्हणून आम्ही लगेच निघालो होतो, कारण तिचे कपडे वगैरे चेंज करून आम्हाला पण घरी जायला निघायचं होतं. हे बघा ह्या ताई हाय करतायत असं. आणि जाईल तिथं म्हणजे आता सगळेजण ओळखतात वगैरे, तर म्हणजे असं नवीन सगळ्यांबरोबर आपली ओळख होते, नवीन लोक जोडली जातात, असं खूप छान वाटतं पाहायला पण असं भेटायला पण. तर झालं कार्यक्रम म्हणून मग आम्ही आलो बाहेर इथं. आणि मग त्याच्यानंतर इथं पण एक सबस्क्रायबर ताई भेटला, त्यांच्यासोबत बोललो जरा, थोडा गप्पा वगैरे झाल्या, आम्ही फोटोज वगैरे इथं काढले आणि त्याच्यानंतर घरी जायला निघालो. आणि आजोबांना बघा नातीचं खूप कौतुक होतं की तिला म्हणत होते किती छान डान्स केला वगैरे असं तसं इकडं असं. तर असं मस्त असा आमचा दिवस गेला. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग, आणि नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.